मराठी वर्गमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण महाटेट परीक्षेसाठी एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. आज आपण आपल्या पूर्वजांचा एक एक्स्ट्रॉर्डिनरी प्रवास अनुभवणार आहोत. मध्यश्म युगातून नवाश्म युगात त्यांनी कसा प्रवेश केला आणि या एका बदलाने संपूर्ण मानवी आयुष्य कसं बदलून गेलं, हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. जे कोणी महाटेट पेपर 1 ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर हा भाग खूपच खास आहे. कारण परिसराभ्यास या विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी हे मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक मुद्दा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर आजच्या आपल्या प्रवासाचा नकाशा कसा आहे ते पाहूया. आपण आधी मध्यश्म युगाबद्दल जाणून घेऊ, त्यानंतर नवाश्म युगात जी एक मोठी क्रांती झाली त्याबद्दल बोलू. मग या क्रांतीमुळे गाव वसाहती कशा तयार झाल्या ते पाहू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी आपण परीक्षेमध्ये विचारले जातात तसे काही प्रश्नही सोडून बघणार आहोत. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. आपण आता प्रवेश करत आहोत मध्यश्म युगात. तो काळ होता जेव्हा आपल्या पूर्वजांसमोर एका बदलत्या जगाचं खूप मोठं आव्हान उभं राहिलं होतं. तर मध्यश्म युग नावाप्रमाणेच हा पुराश्म युग आणि नवाश्म युग यांच्यामधला काळ आहे. या काळातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती पर्यावरणातला बदल. विचार करा, याआधी हजारो वर्ष पृथ्वीवर हिमयुग होतं, सगळीकडे बर्फ होता. पण आता तो बर्फ वितळायला लागला होता, हवामान गरम उबदार व्हायला लागलं होतं, जंगलं वाढू लागली होती. आणि या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं हेच मानवापुढचं त्यावेळचं सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. आता जरा या चित्राकडे बघा. काय दिसते आपल्याला? एक तात्पुरता निवारा, म्हणजे एखादा झोपडीसारखा. या काळातले लोक होते शिकारी आणि अन्न गोळा करणारे. म्हणजे त्यांचं जीवन होतं भटंक. त्यांना अन्नाच्या शोधात सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरावं लागायचं. आज इथे शिकार मिळाली तर इथे राहायचं, उद्या दुसरीकडे जावं लागलं तर तिथे तंबू टाकायचा. त्यामुळेच ते पक्की घरं बांधत नव्हते, तर अशी सहज हलवता येतील अशी तात्पुरती घरं बांधून राहायचे. हवामान उबदार झाल्यामुळे अजून एक मोठा बदल झाला. या चित्रात डावीकडे दिसतोय ना मॅमथ, हा प्रचंड प्राणी जो थंड हवामानात राहायचा तो हळूहळू नैसा झाला. त्यांची शिकार करणं तसं सोपं होतं, पण आता त्यांच्या जागी आले रानडुक्कर, हरिण, मेंढी. हे प्राणी लहान होते आणि खूप वेगवान होते. मग आता यांची शिकार करायला फक्त ताकद नाही तर वेग आणि हुशारीचीही गरज होती. आणि याच गरजेतून मानवाने शिकारीची नवीन तंत्र शोधून काढली. चला, आता एक छोटासा प्रश्न. रोज अन्नासाठी भटकावं लागणं, शिकारीची काहीच खात्री नसणं, यावरून काय वाटतं? मध्यश्म युगातील लोकांसमोर रोजचं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल? आपलं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. बघूया कोणाचं उत्तर बरोबर येतंय. तर मध्याश्म युगातील आव्हानं आपण पाहिली. आता आपण मानवी इतिहासातील सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, तो म्हणजे नवाश्म युगाचा प्रारंभ. याला क्रांती का म्हणतात ते आता आपल्याला कळेल. आता बघा, ही स्लाइड म्हणजे या संपूर्ण विषयाचा आत्मा आहे. हा एक फरक नीट समजला ना की अर्धा अभ्यास इथेच पूर्ण होतो. मध्यश्म युगात मानव होता अन्न गोळा करणारा. म्हणजे काय? तर निसर्गात जे मिळेल, फळं, कंदमुळं, शिकार, त्यावर तो जगायचा. तो निसर्गावर पूर्णपणे अवलंबून होता. पण नवाश्म युगात तो बनला अन्न उत्पादक, म्हणजे तो स्वतःसाठी अन्न निर्माण करायला शिकला. आणि हा मानवी इतिहासातला सगळ्यात मोठा, सगळ्यात क्रांतिकारी बदल होता. मग तो अन्न उत्पादक बनला कसा? तर एका जादुई शोधामुळे. आणि तो शोध होता शेतीचा. ही गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये हमखास विचारली जाते. नवाश्म युगाची खरी ओळखच शेतीची सुरुवात या घटनेमुळे होते. या एका शोधाने मानवाच्या हजारो वर्षांच्या भटक्या आयुष्याला पूर्णविराम दिला आणि एका नवीन स्थिर युगाची सुरुवात केली. बरं, मानवाने शेती करायला तर सुरुवात केली, पण याचा सगळ्यात मोठा परिणाम काय झाला असेल? चला पाहूया की या एका शोधामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य कसं बदलून गेलं. हे चित्र बघा. शेतीमुळे माणसाला अन्नासाठी भटकायची गरजच उरली नाही. पिकांची पेरणी करणं, त्यांची काळजी घेणं, मग कापणी करणं, या सगळ्या कामांसाठी त्याला एकाच ठिकाणी थांबणं गरजेचं झालं. आणि याच गरजेतून त्याने कायमस्वरूपी घरं बांधायला सुरुवात केली. अशी अनेक घरं एकत्र आली आणि तयार झाल्या गाव वसाहती. आणि इथूनच खऱ्या अर्थाने समाज, सहकार्य, कामाची वाटणी या गोष्टी सुरू झाल्या.
इथे एक छोटीशी पण महत्वाची आठवण करून देतो. महाटेट पेपर 1 साठी परिसर अभ्यास विषयाचे इतरही महत्वाचे भाग आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्याची एक संपूर्ण प्लेलिस्ट तयार केली आहे आणि त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. हा भाग पाहिल्यानंतर ती प्लेलिस्ट नक्की तपासा. चला तर मग आता येतोय सर्व महाटेट उमेदवारांसाठी सगळ्यात महत्वाचा भाग. आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो ते आपल्याला खरंच किती समजले हे तपासायची वेळ आलीये. चला काही प्रश्न सोडवूया. पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. नीट वाचा. मध्यश्म युगात मानव तात्पुरत्या निवाऱ्यात का राहत असे? पर्याय आहेत. ए. त्यांना प्रवास करायला आवडत असे. बी. त्यांना सतत अन्नाच्या शोधात फिरावं लागत असे. सी. कायमस्वरूपी घरांसाठी हवामान खूप थंड होते. की डी. त्यांना मजबूत घरे कशी बांधायची हे माहीत नव्हते. आठवा, आपण यावर नुकतीच चर्चा केली आहे. काय वाटतं, कोणतं उत्तर असेल? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय बी. कारण आपण पाहिलं की ते शिकारी होते आणि अन्न गोळा करायचे. प्राणी एका जागी थांबत नाहीत. फळं कंदमुळं सुद्धा सतत एकाच ठिकाणी मिळत नाहीत. त्यामुळेच अन्नाच्या शोधात त्यांना सतत भटकावं लागायचं आणि म्हणूनच त्यांची घरं तात्पुरती होती. पुढचा प्रश्न. नवाश्मयुगीन संस्कृतीचे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणते? दगडी अवजारं, मोठ्या प्राण्यांची शिकार, शेतीची सुरुवात की गुहांमध्ये राहणं? हा प्रश्न खूप सोप्पा पण महत्त्वाचा आहे. नीट विचार करून उत्तर द्या. याचं उत्तर आहे पर्याय सी, शेतीची सुरुवात. लक्षात ठेवा, आपण पाहिलं की अन्न गोळा करणाऱ्यापासून अन्न उत्पादक बनणं हाच नवाश्मयुगातला क्रांतिकारी बदल होता. ज्या एका गोष्टीने संपूर्ण जीवनशैली बदलली ती म्हणजे शेती. म्हणूनच शेतीची सुरुवात हेच या संस्कृतीचं मुख्य वैशिष्ट्य आहे. तिसरा प्रश्न. नवाश्मयुगात कायमस्वरूपी वस्त्या म्हणजे गाव वसाहती का तयार झाल्या? हवामानापासून संरक्षण, नद्यांची जवळीक, शेतीमुळे मिळणारा स्थिर अन्नपुरवठा की सामाजिक नियम? विचार करा, शेती आणि वस्ती यांचा काय संबंध आपण पाहिला होता? अगदी बरोबर. उत्तर आहे पर्याय सी. एकदा का शेतात बी पेरलं की त्याची कापणी होईपर्यंत तिथेच थांबावं लागणार. म्हणजे अन्नासाठी दुसरीकडे भटकण्याची गरजच संपली. अन्न एकाच ठिकाणी उपलब्ध झालं आणि त्यामुळे लोक एकाच ठिकाणी कायमचे राहू लागले आणि त्यातूनच कायमस्वरूपी वस्त्या तयार झाल्या. चौथा प्रश्न हा दोन्ही युगांची थेट तुलना करतोय. मध्यश्मयुगापासून नवाश्मयुगापर्यंत अन्नाच्या स्रोतामध्ये मुख्य बदल कोणता झाला? पर्यायांवर नजर टाका आणि योग्य बदल ओळखा. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी. मध्यश्मयुगात मानव निसर्गात जे मिळेल ते शिकार करून किंवा गोळा करून खायचा. पण नवाश्मयुगात तो शेती करून धान्य पिकवू लागला आणि सोबतच पशुपालन करून दूध आणि मांसही मिळवू लागला. म्हणजे तो स्वतः अन्न निर्माण करू लागला. हाच तो मुख्य बदल होता. आणि हा आपला शेवटचा सराव प्रश्न. हवामान उबदार झाल्यावर मध्यश्मयुगात कोणत्या प्राण्यांची शिकार जास्त केली जात असे? मॅमथ, डायनासोर, रानडुक्कर आणि हरिण की पाळीव गाय? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, रानडुक्कर आणि हरिण. आपण सुरुवातीलाच पाहिलं की हवामान बदलामुळे मॅमथसारखे थंड प्रदेशातले मोठे प्राणी नाहीसे झाले होते. डायनासोर तर त्याही खूप आधीच नष्ट झाले होते आणि पाळीव गायी तर नवाश्मयुगात आल्या. त्यामुळे मध्यश्मयुगात मानवाला रानडुक्कर आणि हरिण यांसारख्या लहान आणि वेगवान प्राण्यांची शिकार करावी लागली. प्रश्नांची उत्तरं खूप छान दिली. चला आता जाता जाता या दोन्ही महत्त्वाच्या युगांमधले मुख्य फरक एकाच ठिकाणी सोप्या पद्धतीने पुन्हा एकदा पाहूया. म्हणजे तुमची एक चांगली उजळणी होईल. ही स्लाईड परीक्षेच्या आधी उजळणीसाठी खूप महत्त्वाची आहे. चला पटकन पाहूया. अन्न. मध्यश्मयुगात शिकार आणि संकलन. नवाश्मयुगात शेती आणि पशुपालन. निवारा. मध्यश्मयुगात तात्पुरते तंबू, नवाश्मयुगात गावांमध्ये पक्की घरं. जीवनशैली. मध्यश्मयुगात भटकी तर नवाश्मयुगात स्थिर. आणि सगळ्यात महत्त्वाचं मानवाची भूमिका. मध्यश्मयुगात अन्न गोळा करणारा तर नवाश्मयुगात अन्न उत्पादक. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुमचा अभ्यास आणखी पक्का व्हावा यासाठी या संपूर्ण विषयाच्या महत्त्वाच्या नोट्सची PDF आणि सरावासाठी एक खास क्विज या दोन्हींची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हा भाग बघून झाल्यावर ती PDF नक्की डाउनलोड करा आणि क्विज सोडवून स्वतःला तपासा.
जर हे स्पष्टीकरण तुम्हाला आवडलं असेल आणि तुमच्या अभ्यासात त्याची खरोखर मदत झाली असेल तर कृपया ह्या भागाला एक लाईक नक्की करा, आपल्या महाटेटची तयारी करणाऱ्या इतर मित्रांसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग ह्या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.